आम्ही पालकमंत्री साहेबाला जी मुख्य समन्वय समिती आहे त्याचे प्रमुख म्हणून सांगायला आलो की शिवाजीनगर वार्ड की ज्या वार्डांनी संजय शिरसाट साहेबांवर भरभरून प्रेम केलं, पूर्ण आजपर्यंतच्या त्यांच्या निवडणुकीचा इतिहास जर बघितला तर सगळ्यात जास्त मतदान जर त्यांना झालं असेल तर ते शिवाजीनगर वार्डातून झालेलं आहे। आणि असं असताना सुद्धा त्या शिवाजीनगर प्रभागामध्ये फक्त एक जागा त्यांनी आपल्याला सोडण्याचा प्रस्ताव यांच्याकडे दिलेला आहे। त्याच्यानंतर 21 नंबरचा जो प्रभाग आहे त्या 21 नंबरच्या प्रभागामध्ये आपण जर बघितलं तर निवडणुकीच्या निकालाचं कोणतेही शीट काढून बघा, तिथून सुद्धा शिरसाट साहेबाला दोन्ही निवडणुकीमध्ये आणि भुमरे साहेबाला लोकसभेमध्ये भरघोस असं मतदान झालेलं आहे। मग एवढी आपली बाजू त्या ठिकाणी भक्कम असताना ते प्रभाग सोडून देणं पक्षाच्या दृष्टीनं परवडणारं नाही आहे। प्रभाग क्रमांक 22 मध्ये 2 त्यांनी दिले, तिकडं 2 आपल्याला ठेवले, काय आमचं म्हणणं काय आम्हाला हरकत नाही। परंतु या 2 प्रभागामध्ये आपले मतदार आहेत, ते सगळे मतदार बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि ते शिरसाट साहेबाला प्रश्न करणार आहे की आम्ही तुम्हाला मतदान केलं, मग आमचं चुकलं का? त्याच्यामुळं हा जो प्रस्ताव आहे हा मान्य करण्यात येऊ नये। प्रभाग क्रमांक 21 मध्ये किमान एक जागा सोडून घ्यावी, प्रभाग क्रमांक 27 मध्ये किमान 2 ते 3 जागा सोडून घेण्यात यावा। ज्या पद्धतीने त्यांनी प्रेम असणारं त्यांचं सातारा देवळीमधले 4चे 4 प्रभाग त्यांनी घेतले, तर त्याच पद्धतीने तेवढंच प्रेम त्यांनी छत्रपती शिवाजीनगर प्रभागावर करावं, तेवढंच ते प्रेम त्यांनी विष्णुनगर प्रभागावर करावं, अशी त्यांना सांगण्यासाठी मी एकटा नाही तर वार्डातले सगळे मतदार बंधू भगिनी महिला पण मोठ्या प्रमाणात येत आहे, ते सगळेजण आलेले। पण नाराजांचं हे शक्ती प्रदर्शन म्हणायचं का? शक्ती प्रदर्शन करायला जे आहे ना त्याला वेळ लागतो। हे आता घरी जेव्हा माध्यमातून काही बातम्या बाहेर गेल्या त्यानंतर माझ्याकडे घरी आलेले लोक शक्ती प्रदर्शन करायचं ठरलं तर इथं जागा पुरणार नाही। तुमच्याकडे भुमरे आणि आमदार जयस्वाल येऊन गेले, काय बोलणं झालं? ते येऊन गेले, त्यांचं पण म्हणणं हेच होतं की आपण विनंती करू शिंदे साहेबाला, आपण बोलू आणि याच्यातून कुठंतरी मार्ग निघतो का यासाठी प्रयत्न करू। परंतु जोपर्यंत यांच्या कानावर मला नाही वाटत की शिरसाट साहेबांनी कदाचित या बूथवर झालेलं मतदान बघितलं असं म्हणून ते हा प्रस्ताव कदाचित मान्य केला नाही असं म्हणतात, पण तो मान्य करू नये हेच आम्ही सांगायला या ठिकाणी आले। तुम्ही स्वतः जिल्हा प्रमुख आहात, जिल्हा प्रमुख असताना सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही होतात, मग तरी पण मी कालपर्यंत त्या प्रक्रियेत होतो, कालपासून त्या प्रक्रियेत मी नाहीये। कदाचित त्यांना या जागा भारतीय जनता पार्टीला सोडून द्यायच्या होत्या म्हणून त्या प्रक्रियेतून मला बाजूला ठेवण्यात आले। तुम्ही मागे सारखं इकडे 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 काय बोलणार आहात? आता त्यांच्याशी काय मुद्दा आहे? हे तुम्ही मागे सारखं त्यांच्याशी काय बोलणार आहात? प्रश्न आहे त्यांना आम्ही हेच सांगणार आहे की तुम्ही कृपा करून प्रभाग क्रमांक 21 प्रभाग क्रमांक 27 या 2 प्रभागावर झालेला अन्याय जो आहे तो सहन करून घेऊ नका। या दोन्ही प्रभागामध्ये आपले कार्यकर्ते अतिशय सक्षम आहे आणि त्याच्यामध्ये पक्षाचं होणारं नुकसान आहे, त्यामुळं या 2 जागा आपण सोडू नये आणि जर खूपच प्रेशर असेल तर तुम्ही युती तोडली पाहिजे, प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिली पाहिजे, हीच भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहे। तर संभाजीनगर पालिका निवडणूक राजेंद्र जंजाळ हे लढवणार नाहीत। नाराज कार्यकर्त्यांसह जंजाळ आता शिरसाटांच्या घरी दाखल झालेले आहेत आणि शिरसाटांना ते सवालही करणार आहेत। या दरम्यान त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधलेला आहे। बाजू भक्कम असताना प्रभाग सोडणं हे चुकीचं आहे असं देखील जंजाळ यांनी म्हटलं। खूप दबाव असेल तर युती तोडा असं आम्ही सांगू असं देखील जंजाळ यांनी म्हटलेलं आहे। मोठं विधान केलंय, मतदान केलं, आमचं चुकलं का? शिरसाटांना हा सवाल आम्ही करणार असल्याचं जंजाळ म्हणाले। मात्र